नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पोलीस भरतीची लेक्चर सिरीज बघतो आहोत। आपण पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक हे जे पुस्तक बघतोय यामध्ये आतापर्यंत आलेल्या इतरही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ना, सरळ सेवेची वगैरे, त्यातील प्रश्नसुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा विश्लेषण आपण काही लेक्चरमध्ये कव्हर करतो आहोत। पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक उमेश रुपनवर सर लिखित सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती यांच्या या पुस्तकामधून आणखी एक महत्त्वाचं लेक्चर पोलीस भरती स्पेशल आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत। आणि हे भारताच्या इतिहासावर आधारित आहे। भारताचं थोडंसं जे प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास आहे यातलं हे प्राचीन इतिहासासंदर्भातले काही मुद्दे आज आपल्याला बघायचे, जे पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे। आता इथे इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा कालखंड 3 असतात इतिहासाचे महत्त्वाचे। त्यामध्ये प्राचीन कालखंड ज्याला अश्मयुगातील काळ ते 8वे शतक आपण म्हणतो। दुसरा मध्ययुगीन कालखंड 9वे शतक ते 18वे शतक। तिसरा आधुनिक किंवा त्याला अर्वाचीन कालखंड म्हणतो आपण, 19वे शतक ते चालू काळ। काय, तीनही कालखंड अत्यंत महत्त्वाचे आहेत। म्हणजे 8व्या शतकापर्यंत प्राचीन कालखंड, 9वे ते 18वे शतक मध्ययुगीन कालखंड, आणि 19व्या शतकापासून पुढे आधुनिक कालखंड, अर्वाचीन कालखंड। तीनही कालखंड आपल्यासाठी महत्त्वाचे, कन्सेप्टच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे आहे। मग भारतीय संस्कृती संदर्भात, म्हणजे भारतीय संस्कृती काय आहे, तर एक प्राचीन संस्कृती आहे हे आम्हाला माहीत असलं पाहिजे। जगातील एक प्राचीनपैकी एक महत्त्वाची संस्कृती। याच्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट येते की प्रागैतिहासिक कालखंड कशाला म्हणायचं। मानवाला लेखनकला अवगत नव्हती, माहीतच नव्हतं लेखन कसं करायचं, किंवा ते पुरावे जे म्हणतो ना आपण लेखनाच्या स्वरूपात जतन केल्या गेले पाहिजे, ते माहीत नव्हतं, ती अवगत नव्हती ती कला। त्याला प्रागैतिहासिक कालखंड असं म्हटलं गेलं। तर ज्या काळात मानवाला लेखनकला माहीत झाली त्याला ऐतिहासिक कालखंड म्हटलं गेलं। बघा, म्हणजे जे इतिहास ज्याला म्हणतो ना आपण, हा इतिहास केव्हापासून सुरू झाला, जेव्हापासून मानवाला लेखनकला माहीत झाली तेव्हापासून इतिहास सुरू होतोय। महत्त्वाचं आहे, म्हणजे प्रागैतिहासिक आणि ऐतिहासिक ह्याच्यातलं फरक मला वाटतं पहिल्यांदा तुम्हाला कळाला असेल। जोपर्यंत लेखनकला अवगत नाही आहे तोपर्यंत प्रागैतिहासिक म्हणायचं, लेखनकला माहीत झाली नंतर त्याला ऐतिहासिक म्हणायचं। ओके, इंटरेस्टिंग, माहीत असलं पाहिजे। पुढे आपण जातोय, मानवाने बनविलेले पहिले दगडी हत्यार काय, तर ते हात कुऱ्हाड हे आहे। कोणतं? हात कुऱ्हाड, पहिलं दगडी हत्यार, मानवाने बनविलेले पहिले दगडी हत्यार, ज्याला हात कुऱ्हाड म्हटलं जातं। आता याची चित्र वगैरे आपण लहानपणी तुम्ही पुस्तकामध्ये पाहिलेले असतील निश्चितच। पुढे भारतीय संस्कृतीचे 2 कालखंड कोणते? भारतीय संस्कृतीचे 2 कालखंड, तर त्यामध्ये एक हडप्पा संस्कृती आणि दुसरी वैदिक संस्कृती। काय, एक हडप्पा संस्कृती आणि दुसरी वैदिक संस्कृती। भारतीय संस्कृतीचे 2 कालखंड, महत्त्वाचे कालखंड। पुढे आपण जाऊया, हडप्पा संस्कृतीबद्दल आम्हाला माहिती असलं पाहिजे। हडप्पा संस्कृतीमध्ये जे उत्खनन झालं, ज्याच्यामध्ये प्राचीन संस्कृतीचे अवशेष त्या ठिकाणी आढळले, ते कोणाच्या नेतृत्वाखाली झाले असा एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे हडप्पा संस्कृती संदर्भात। आणि त्या ठिकाणी उत्तर येतं मग सर जॉन मार्शल। काय, सर जॉन मार्शल। पुढे या संस्कृतीचे अवशेष प्रथम पंजाब प्रांतात हडप्पा येथे सापडले, म्हणून याला हडप्पा संस्कृती म्हणायचं। हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा, याला हडप्पा का म्हणायचं। ओके, ते पुढे पंजाब प्रांतामध्ये हडप्पा येथे दयाराम सहानी यांनी उत्खननाचे कार्य केले। बघा, इकडे सर जॉन मार्शल लक्षात ठेवायचं तुम्हाला हडप्पा संदर्भात, मात्र इकडे पंजाबमध्ये पुन्हा दयाराम सहानी हे नावसुद्धा महत्त्वाचं आहे, आलेलं आहे, परीक्षेला विचारलं गेलेलं आहे। आता दयाराम सहानी झालं हडप्पा संदर्भात। आता इथे आणखी दुसरा एक मुद्दा, तो म्हणजे सिंध प्रांतातील मृतांची टेकडी म्हणून ओळखले जाणारे जे मोहनजोदडो आहे, येथे उत्खनन कोणी केलं हा एक वेगळा प्रश्न तयार होतो, आणि त्याचं उत्तर येतं राखालदास बॅनर्जी। हे नावसुद्धा याच्या आधीच्या परीक्षांमध्ये विचारलं गेलेलं आहे। हडप्पाचं उत्खनन दयाराम सहानी आणि जॉन मार्शल, दोघंजण हडप्पाशी संबंधित, आणि या ठिकाणी मोहनजोदडोशी संबंधित राखालदास बॅनर्जी। ओके, 2 मुद्दे वेगळे आहेत, दोन्हींमध्ये गोळ झाला नाही पाहिजे, ते लक्षात घ्या। आता हडप्पा सध्या पाकिस्तानमध्ये
रावी नदीच्या किनारी आहे, हे लक्षात घ्या. हडप्पा रावी नदीच्या किनारी. तर मोहेंजोदडो हे सुद्धा सध्या पाकिस्तानमध्ये आहे, ते सिंधू नदीच्या किनारी आपल्याला आढळून येते. मग यामधली रावी नदी जर बघितली तुम्ही तर ही सिंधू नदीची उपनदी आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. कोणती? रावी नदी, सिंधूची उपनदी. पुढे आता हडप्पा संस्कृती जर बघितली तुम्ही तर प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात असल्याने तिला सिंधू संस्कृती असे सुद्धा म्हणतात, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. काय? सिंधू संस्कृती. कोणत्या संस्कृतीला म्हणतो आपण? हडप्पालाच. मात्र का? कारण की ती सिंधूच्या प्रदेशामध्ये आहे. कोणत्या? सिंधू नदीच्या प्रदेशामध्ये आहे. हीच हडप्पा संस्कृती, हिला आपण नगर संस्कृती किंवा हिला आपण शहर संस्कृती असंही म्हणतो. कारण हिनेच भारतीय संस्कृतीचा काय केलं? पाया घातला. म्हणजे उद्या भारतीय संस्कृतीचा पाया घालणारी संस्कृती कोणती असा प्रश्न विचारला गेला तर उत्तर काय आलं पाहिजे आमचं? हडप्पा संस्कृती. ही संस्कृती कधी अस्तित्वात होती हा एक वेगळा प्रश्न, आणि त्याचं उत्तर येतं सुमारे 5000 वर्षापूर्वी. हडप्पा संस्कृती ही सुमारे 5000 वर्षापूर्वी अस्तित्वात होती, हे माहीत असलं पाहिजे. पुढे मग हडप्पा संस्कृती संदर्भात अनेक पुरावे त्या ठिकाणी सापडले, विविध उत्खनन झालेले आहेत, त्याच्यावर विविध पद्धतीचे प्रश्न विचारले गेले. इथे आणखी एक प्रश्न आपल्यासाठी तयार होऊ शकतो, तो म्हणजे हडप्पाकालीन लोकांच्या अन्नातील प्रमुख पदार्थ कोणता होता किंवा मुख्य घटक कोणता होता, आणि त्याचं उत्तर येतं तांदूळ. काय? हडप्पाकालीन लोकांच्या अन्नातील प्रमुख घटक, मुख्य घटक तांदूळ. पुढे पंजाब प्रांतात हडप्पा आणि सिंध प्रांतामध्ये मोहनजोदडो. बघा जे प्रांत आहे ना, हडप्पा कोणत्या प्रांतामध्ये? पंजाब प्रांतामध्ये. मोहनजोदडो कोणत्या प्रांतामध्ये? सिंध प्रांतात. आपण बघतोय ब्रिटिशकालीन प्रांताच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हडप्पा हे पंजाब प्रांतात होतं, मोहनजोदडो हे सिंध प्रांतात होतं, आणि या दोन्ही ठिकाणी हे अवशेष सापडले. ते दोन्हीही भाग आता कुठे गेले? सिंध तर पूर्ण प्रांतच गेला पाकिस्तानमध्ये, आणि पंजाबचा तो पश्चिम पंजाब जो आहे तो पाकिस्तानमध्ये गेला. त्या ठिकाणी पंजाब हे गेलं, हडप्पा गेलं, तिकडे सिंध प्रांतामधलं मोहनजोदडो गेलं, दोघंही पाकिस्तानमध्ये आहे सध्या. आणि पुढे ते भव्य स्नानगृह, ज्याला महास्नानगृह असंही म्हणतो, त्याचा अवशेष कुठे सापडले तर मोहेंजोदडो. कुठे? मोहेंजोदडो या ठिकाणी ते भव्य स्नानगृह सापडलेलं आहे किंवा ते अवशेष सापडलेलं आहे, माहीत असलं पाहिजे. पुढे गुजरातमधलं लोथल हे ठिकाणसुद्धा तितकंच महत्त्वाचं. इथे एका गोदीचे अवशेष सापडले. प्रश्न असा विचारला गेला की लोथल हे ठिकाण जे आहे, जे हडप्पा संस्कृती संदर्भातील आहे, ते कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न विचारला गेला आहे. मग उत्तर आम्हाला आलं पाहिजे की गुजरात. काय? गुजरात राज्यामध्ये ते लोथल आहे, हे माहीत असलं पाहिजे. पुढे आता पुढचा मुद्दा, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. वैदिक वाङ्मयांवर तुम्ही जर बघितले जुने प्रश्न, पोलीस भरतीच्या जुन्या विविध जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला कळेल की हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला वेद विचारला जातात, एकूण किती वेद आहेत, मुख्य वेद किती, असा एक प्रश्न विचारला. तुमच्यासाठी प्रश्न आहे हा, उत्तर द्यायचं मला कमेंट बॉक्समध्ये की एकूण वेद किती आहेत. त्यातला पहिला ऋग्वेद, जो आर्यांचा आद्य ग्रंथ आहे. कोणता? ऋग्वेद, जो आर्यांचा आद्य ग्रंथ आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती गाणारी कवने ही ऋग्वेदात दिलेली आहेत. आणि सर्वात प्राचीन वेद कोणता? सर्वात प्राचीन वेद ऋग्वेद. निसर्गातील विविध शक्तींना देवता मानतो येतो, त्यांची स्तुती गाणारी कवने त्याच्यामध्ये आहे ऋग्वेदामध्ये. ऋग्वेद म्हणजे ऋग्वेदासंदर्भात आम्हाला काय काय लक्षात ठेवायचं की हा आर्यांचा आद्य ग्रंथ आहे. पहिला मुद्दा, हे मुद्दे नोट करू शकतात तुम्ही किंवा चांगल्या डोक्यात लक्षात ठेवा. या ठिकाणी काय केलं आहे? निसर्गातील शक्तींना देवता मानलेलं आहे, त्यांची स्तुती गाणारी कवने या ठिकाणी आहे. कशामध्ये? ऋग्वेदामध्ये. आणि तिसरा पॉईंट याच्यामधला सर्वात प्राचीन वेद कोणता असा प्रश्न आला तर उत्तर ऋग्वेद. सर्वात प्राचीन वेद ऋग्वेद, आर्यांचा आद्य ग्रंथ, निसर्गाची स्तुती करणारी कवनं आणि सर्वात प्राचीन वेद. पुढे यजुर्वेद. यजुर्वेदामध्ये काय आहे? यजुर्वेदामध्ये यज्ञाविषयी माहिती दिलेली आहे. कशात? यजुर्वेदामध्ये यज्ञांबद्दलची माहिती कशामध्ये आहे? यजुर्वेदात आहे. यज्ञ कसा करावा, काय करावं, ते यज्ञामध्ये किती मंत्र पठण वगैरे सगळ्या बाबी, पूजापाठ वगैरे जे म्हणतोय आपण, ते सगळं या यजुर्वेदामध्ये अभिप्रेत आहे. पुढे सामवेद. काय? सामवेद.
ऋग्वेदकालीन काव्यांचे गायन कसे करावे याची माहिती सामवेदात दिलेली आहे, हे लक्षात घ्या. बघा, काव्यांचं गायन कसं करावं म्हणजे सामवेदालाच भारतीय संगीताचा पाया म्हटले जाते किंवा भारतीय संगीताचा जो आधारभूत वेद आहे तो कोणता, असा प्रश्न आलाय. भारतीय संगीताचा आधारभूत वेद कोणता किंवा पायाभूत वेद कोणता, तर तो सामवेद आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये काय काय आहे, जीवनातील अडचणी, औषधी वनस्पती, संकटावरील उपाय, या सगळ्या बाबी अथर्ववेदामध्ये आहे. काय, जीवनातील विविध अडचणी, औषधी वनस्पती संदर्भातले मुद्दे म्हणूया आपण, संकट विविध त्याच्यावरचे उपाय म्हणूया. अथर्ववेद म्हणजे 4 वेदांचे वेगवेगळे बाबी. ऋग्वेद म्हटलं की निसर्गाची स्तुती, यजुर्वेद म्हटलं यज्ञयाग, सामवेद म्हटलं संगीत. सामवेद संगीत म्हणजे मी म्हणतो ते ससा पाठ करून ठेवा ना तुम्ही, इथे ससा, संगीत सामवेद. अथर्ववेद औषधी वगैरे जे आहे समजा थोडंसं वैद्यकीय क्षेत्रासंदर्भातलं ते. पुढे मग ब्राह्मण ग्रंथ हे आम्हाला माहीत असले पाहिजे. ब्राह्मण ग्रंथ यज्ञ विधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा याची माहिती कशात दिली असते, तर ब्राह्मण ग्रंथांमध्ये दिली असते. पुढे आरण्यके कशाला म्हणायचं हा एक वेगळा प्रश्न. अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केले जे चिंतन आहे त्याला आरण्यके असं म्हटलं गेलं आहे. पुढे उपनिषदे आहेत. गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान त्याला उपनिषदे म्हटलं जातं. बघा, महत्त्वाचे लहान लहान मुद्दे मात्र कामाचे मुद्दे आहेत. उपनिषदे कशाला म्हणायचं, गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान त्याला उपनिषदे म्हणायचं. अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केले चिंतन त्याला आरण्यके म्हणायचं. हे मुद्दे आम्हाला माहीत असले पाहिजे, या महत्त्वाच्या बाबी आहेत. तर चला, अशा पद्धतीने पोलीस भरतीसाठीचे महत्त्वाचे मुद्दे, व्हेरी IMP ज्यांना मी म्हणतोय, ज्यांच्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत, असे मुद्दे या पुस्तकामधील मी निवडतोय. त्यांचे टॉपिक या ठिकाणी कव्हर करत चालतो आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षा द्यायची पोलीस भरतीची, त्यांच्यासाठी हे सगळे लेक्चर आतापर्यंत जेवढे झाले, याच्यापुढे जेवढे होणार आहेत ते सगळे अत्यंत उपयुक्त आहे. आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, त्याच्यावर ही सगळे लेक्चर तुम्हाला फ्रीमध्ये त्या ठिकाणी मी अवेलेबल करून देतो आहे. पोलीस भरतीचं जे त्या ठिकाणी स्टडी मटेरियल आहे त्या ठिकाणी तुम्ही सगळी लेक्चर्स बघू शकतात. नक्कीच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी सुद्धा अभ्यास करा. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.